मी अलिबागला समुद्रकिनाऱ्यावर आज फिरायला वॉकिंगला. हा टँक आहे बघा इथे आणून ठेवला आहे. हा एका युद्धामध्ये भारताने जिंकलेला टँक आहे. हे टँक बघा बघा सगळ्यात फिरायला आलेले आहेत. तो समोर कुलाबा किल्ला आहे. सूर्यास्त होत आलाय अलिबागला. मी अलिबाग बीचवर फिरते. वॉकिंग हे केलंय, ट्रॅक केलेला आहे तिथे. ते बघा कसे उंट आहे, घोडागाडी आहे, घोडे आहे, व्हेकल्स आहेत बॅटरीवर चालणारे. तिकडे बोटी आहेत. आता ओहोटी सुरू आहे. ओहोटी पावसाचं वातावरण आहे. खुशनुमा आहे वातावरण, आल्हाददायक बरं का. हे असं माझं अलिबाग आहे. एवढं सुंदर वातावरण आहे ना. आय लव अलिबाग. चना मसाला किया, कैरी किया, कैरी यह है उतरने का जगह. आय लव अलिबाग असं लिहिलं इथं पूर्ण. इथे फोटो काढतायत लोक, टुरिस्ट लोक आहे. मी लोकल आहे, लोकल. आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ की मी अलिबागची रहिवाशी आहे. येस. बरीच सोय केलेली आहे आता. टुरिस्ट सेंटर अलिबागला मिनी गोवा पण म्हणतात. इथे एक दिवस पुरत नाही, एक रात्र तरी राहायला पाहिजे तर खरी मजा रात्रीची. घोडा म्हटलं ना आहे. टुरिस्ट लोकांना आव्हान आहे की कचरा याच्यात टाकावा, कचरा करू नये, त्याचा उपयोग करावा, कचरा टाकावा तिथे. दिसलं का. मी कचरा खातो असं याचं पण ह्याच्यात कचरा टाकायचा बरं का. हे लाईट जे आहेत ना ते सोलार सिस्टीमवर लावलेले आहेत. लाईट वरती बघा दिसले का, सोलार सिस्टीम. पूर्ण टुरिस्ट सेंटर केलं आहे. मी चालून राहिली ती ट्रॅक हे वॉकिंग ट्रॅक आहे असं. हे ओपन जिम आहे बरं का. कसे करतात. हे RCFनी बनवलेलं आहे. हे बघा, ज्येष्ठ नागरिक उद्यान. हे आमच्या RCFनी स्पॉन्सरशिप दिली आहे बरं का.
हे असं ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्यान बनवलं. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर. दिसलं का? हे बघा RCF. आम्हाला RCFबद्दल अभिमान आहे, कारण माझे मिस्टर तिथे कामाला होते. A ग्रेड विजिलन्स ऑफिसर होते. हे बघा, दिसलं? हे RCF आमचं. मग तुम्हाला जरा याच्यात घेते मी. दिसलं आहे ना? सागरी सुरक्षा. हे नियम पाळले ना तर मग काहीच अवघड नाही. हे आमचं तुषार गेस्ट हाऊस आहे. शासनाचं तुषार गेस्ट हाऊस आहे. है ना, सुंदर आहे की नाही?